विशाल पाटील आणि सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवरती ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी संताप व्यक्त केलाय। धनदांडग्यांना वंचितचा पाठिंबा कशासाठी असा सवाल त्यांनी विचारलाय। तर शेंडगेंची भूमिका ही भाजपला पूरक असल्याचं वंचितच्या वतीने सांगण्यात आलंय। पाहूया। सांगलीत काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी संताप व्यक्त केलाय। वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणासाठी, वंचितांसाठी की धनदांडग्यांसाठी, असा खडा सवालच प्रकाश शेंडगेंनी आंबेडकरांना केलाय। आंबेडकरांचा पक्ष वंचितांसाठी असता तर सांगलीत मला पाठिंबा मिळाला असता असं शेंडगे म्हणाले। त्यावरती शेंडगेंना पाठिंबा म्हणजे भाजपला फायदा असा पलटवार वंचितच्या राजेंद्र पातोडेंनी केलाय। आंबेडकर साहेबांची भूमिका जी आहे की धनदांडग्यांना वंचितांचा पाठिंबा कसा, ह्याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर आंबेडकर साहेबांनी सर्व जनतेला द्यावं। मी त्याच्या उत्तराची अपेक्षा करत आहे। एनिवे अजूनही वेळ गेलेली नाही। आंबेडकर साहेबांनी अजूनही त्यांचा पाठिंबा जो आहे तो मला द्यावा अशी विनंती करत आहे। प्रकाश शेंडगे काय म्हणतात ह्यापेक्षा प्रकाश शेंडगे ज्या पद्धतीने प्रचार करतायत, ज्या पद्धतीने राजकारण उभं करू पाहतायत, ते भाजपला पूरक असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने हा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। देशाची घटना आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व पर्याय वापरत आहे, त्यापैकी हा निर्णय आहे। प्रकाश शेंडगेंच्या आंबेडकरांवरील टीकेवरून काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेने देखील आपली भूमिका मांडली आहे। वारंवार भूमिका बदलणं हेच प्रकाश आंबेडकरांचं सूत्र असल्याचा टोला शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी लगावलाय। तर प्रकाश शेंडगे कोण असा सवाल करत आंबेडकरांनी संविधान वाचवण्याच्या लढ्यात आमच्यासोबत एकत्र यावं असं आवाहन काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलंय। पक्षाची काय भूमिका असते, दरवेळेला काही भूमिका ज्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी बदललेल्या आहेत ते त्यांच्या पक्षाचं धोरण आहे, म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणार नाही। तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा न द्यावा आणि काय निर्णय घ्यावा याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल कोणतंही भाष्य करणार नाही। असं आहे की प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत। आपण आज लढाई लढतो आहे, तुम्ही आम्ही सगळे हे देशाची घटना, राज्यघटना, संविधान वाचवण्याची, लोकशाही वाचवण्याची लढतो आहे आणि आंबेडकरांनी त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने सहभाग द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकांवरून याआधी देखील विविध पक्षांकडून अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। मग ते मवियासोबत जागा वाटपाच्या चर्चांचं गुऱ्हाळ सुरू ठेवून स्वबळावरती लढण्याचा निर्णय असो व ठाकरेंसोबतची युती तोडण्याचा निर्णय असो, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर वंचितच्या कार्यकर्त्यांपासून अनेकांनी संशय व्यक्त केलाय। अगदी प्रकाश आंबेडकरांवरती भाजपाची बी टीम असल्याचेही आरोप करण्यात आले। मात्र आता प्रकाश शेंडगेंनी आंबेडकरांचा पक्ष वंचितांसाठी की धनदांडग्यांसाठी असा प्रश्न उपस्थित केल्याने प्रकाश आंबेडकरांभोवतीचं संशयाचं धुकं अधिक गडद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।